नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना मनपूर्वक श्री स्वामी समर्थ. आता आपण श्री स्वामी समर्थ तारक मंत्र कसा सिद्ध करायचा किंवा त्याची फलप्राप्ती आपल्याला जास्त प्रमाणामध्ये कशी मिळेल याची आपण थोडीशी माहिती घेऊया. प्रथमतः आपण एका फुलपात्रामध्ये शुद्ध जल पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुळशीचं पान टाकायचं आहे. त्याच्या बाजूला अगरबत्ती ठेवायची आहे आणि तो अगरबत्तीचा भस्म त्या फुलपात्रामध्ये पडेल याची आपण काळजी घ्यायची. आणि आपण तारक मंत्र म्हणायचं आहे. पण तारक मंत्र पूर्ण झाल्यानंतर त्या फुलपात्रातलं पाणी आपण 3 वेळेस प्राशन करायचं. पण 3 वेळेस तीर्थ काय घ्यायचं तर प्रथमतः शरीर शुद्ध व्हावं, शरीर शुद्धार्थम. दुसऱ्या वेळेस आध्यात्मिक प्रगती प्राप्त व्हावी आणि तिसऱ्या वेळेस धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून आपण 3 वेळेस तीर्थ प्राशन करायचं आहे. आता आपण श्री स्वामी समर्थ तारक मंत्र बोलूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठीशिरे अतर्क्यवधूत हे स्मरणागामी अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे नुन्यकाय स्वयभक्त प्रारब्ध घडवी हि माय. ने विनाकाळ नाणे त्याला परलोकीहीना भीती तयाला. उगाची भीतोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावेन तू स्वामी भक्त. तिथे दिला बोल त्यानीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानाधि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घे आठविरे प्रचिती न सोडती कदा स्वामी जाघेती हाती. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे आपण रोज सकाळी देवाची पूजा झाल्यानंतर शांत चित्तानं डोळे झाकून मनपूर्वक स्वामींचं स्मरण करून आपण रोज तारक मंत्र म्हणून ते तीर्थ जर प्राशन केलं तर तीर्थ घेण्यामागला अर्थ त्याचा मंत्र असा आहे. अकाल मुक्तिहारणम सर्वव्याधी विनाशाय सद्गुरू स्वामी समर्थ तीर्थे जगदे धारणम. जे आपल्या अकाल मृत्यूचा हरण होतो आणि सर्व व्याधीचा विनाश होतो हा त्या पाठीमागला भाव आहे. आपण जे कर्म भावपूर्वक करतो तिथे आपल्याला उत्तमरित्या फलप्राप्ती प्राप्त होतात. सद्गुरू आपल्याला काय देतात तर आपण मागल ते देतात का नाही. यथा योग्य तथा गुरु. सद्गुरूला जे योग्य वाटतं ते स्वामी आपल्याला देत असतात. स्वामींना हात धरून प्रार्थना करायची, महाराज आम्ही तुमचे भक्त आहोत, तुम्ही आमचे गुरुमाऊली आहात, आम्हाला यथायोग्य जे आहे ते आशीर्वाद आपण आपल्याला प्रदान करावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.